मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींचे एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण 38 साईजचा कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते आपण आज बघणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला पाठीच्या भागाची उंची टाकायची आहे। किती आहे अशा पद्धतीने मोजायची आहे। 13.5 उंची आहे। तर इथे आपण 1 इंच आपण जास्त घेतो, म्हणजे 14.5 इथे आपण टाकणार आहे। 13.5 आहे तर इथे आपण 14.5 अशा पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची आहे। जर तुमची 12.5 असेल तर 13.5 टाका। अशा पद्धतीने तुम्ही 1 इंच इथे वाढवायचे आहे। इथे मी 13.5 आहे, 14.5 घेणार आहे। 14.5 वरती मार्किंग करून घेणार आहे मी। आणि पाठीच्या भागासाठी नेहमी उंची आपण 1 इंच वाढवून घेतो। इथे 14.5 वरती मी मार्किंग करून घेतलं। पुढे सुद्धा 14.5 वरती एक मार्किंग करून घेणार आहे मी आणि एक लाईन ओढून घेणार आहे। अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे पा ब्लाउजचा आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे। इथे हे पा अशा पद्धतीने इथे शोल्डर मोजून घ्यायचा आहे। सर्वात प्रथम इथले 1 नंबरचे आपल्याला हुक लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला गळा हा व्यवस्थित गोलाकारमध्ये व्यवस्थित आणि जास्त अशा पद्धतीने हा गळा आपल्याला ठेवायचा आहे। आणि पूर्ण शोल्डर आपल्याला इथून हे पा अशा पद्धतीने ब्लाउज आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे। हे पा इथून बाही जॉईंट आहे ना आपली, इथून ह्या बाही जॉईंट पर्यंत आपल्याला हे पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाउजचे मोजून घ्या। हे पा अशा पद्धतीने इथे टेप ठेवायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हे पा अशा पद्धतीने 11.5 माझं पूर्ण भरलं। इथून इथपर्यंतचे अंतर ह्या बाही फिटिंग पासून ते ही शोल्डरला जोडलेली बाही ते ह्या बाही पर्यंत आपले अंतर ते पूर्ण 11.5 भरलेलं आहे। त्याचा आपण 11.5चा आपल्याला मध्य करायचा आहे। आपले 11.5 भरलं, अशा पद्धतीने त्याचा मध्य करायचा आहे। हे टोकावरती 11.5 वरती ठेवायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे आपलं किती येत आहे शोल्डर पूर्ण तयार। त्याच्या निम्म 5.25 पूर्ण शोल्डर आपलं 11.5 भरलं। मी परत सांगते, पूर्ण शोल्डर आपलं 11.5 भरलं, त्याच्या निम्म आपण केलं 5.25 इथे आपला आलेला आहे। म्हणजे इथे आपण काय करणार आहोत, 5.25 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीच्या भागासाठी। आणि पुढच्या भागाला सुद्धा आपण अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत। इथे 5.25 वरती मी मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला गळा रुंदी आपण 2.5 वरती ठेवणार आहोत। मी 2.5 वरती सुद्धा गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेते। आणि खाली आपल्याला मुंड्यासाठी हे पा मी इथे जेवढं 5.25 घेतलेलं आहे ना आपलं, तेच मी इथे मुंड्यासाठी खाली सुद्धा 5.25 घेणार आहे। लगेच मार्किंग करून घ्यायचं। इकडच्या साईडला मुंड्यासाठी 5.25 वरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हे पा मुंड्याचं मार्किंग करून घेतलं। इथे मी 5.25 वरती अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची। आता इथे खालच्या साईडला आपण पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत। पाठीचा गळा आपण मोजून घ्यायचा आहे किती आहे। हे पा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे। आपला पूर्ण पाठीचा गळा 5 तयार आहे, तर इथे आपण 1 इंच वाढून घेणार आहोत, म्हणजे 6 वरती आपल्याला गळा टाकायचा आहे। हे पा मी गळा 5 आहे तर 6 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे पा इथे 6 वरती मार्किंग करून घेतलं। जर तुमचा गळा 3 असेल तर 4 घ्या, 5 असेल तर 6 घ्या, 7 असेल तर 8 घ्या। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा 2 असेल तर 3 घ्या। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाठीच्या भागासाठी गळ्यासाठी सुद्धा 1 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे। आता इथे काय करणार आहे, इथून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे आणि एक लाईन ओढून घेते आणि बॉक्स करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला आकार द्यायचा आहे तिथे पाठीच्या गळ्यासाठी। आम्ही बॉक्स करून घेतला अशा पद्धतीने। इथे आपल्याला पाठीच्या भागासाठी आकार द्यायचा आहे। आपण इथून इथपर्यंत 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथून आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेऊन अशा पद्धतीने इथूनच आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने। हे पा अशा पद्धतीने आपल्याला गोल गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे। तुम्ही कोणत्या सुद्धा गळ्याचा आकार इथे देऊ शकता, तुम्हाला जो आवडतो त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, आपली घडी कितीवर येते। आता हे पा इथे मी ब्लाउज हा उलटा करून घेतलेला आहे। कधी पण सुद्धा तुम्ही छातीची घडी मोजताना हुकाच्या बाजूने मोजायचं, जेणेकरून ते आपल्या आणि ह्या साईडने हे आपल्याला जास्तीचं असतं हे, त्याच्यामुळे तुम्ही नेहमी मोजताना हुकाच्या बाजूने मोजत जा। अशा पद्धतीने हे उलटं करून घेतलेलं आहे मी।
इथून आपल्याला इथपर्यंत फिटिंगपर्यंत मोजून घ्यायचं आहे. इथे माझी फिटिंग आहे तिथपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे 9.5 आपलं भरलेलं आहे इथपर्यंत फिटिंगपर्यंत. ह्या फिटिंगपर्यंत हे आपलं 9.5 भरलेलं आहे. अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे बरोबर असा सरळ लाईनीमध्ये. हे इथपर्यंत हे आपलं 9.5 भरलं. आता ह्याच्यात आपण 2 इंच इथे वाढून घ्यायचं आहे. हा पूर्ण ब्लाऊज 38 साईजचा आहे. 38चा चौथा भाग आपण इथे 9.5 टाकणार आहोत. अशा पद्धतीने तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. हे मी 9.5 घेतलं, त्याच्याच 38चा हा चौथा भाग म्हणजे 9.5. आपण एकच साईड इथे मोजून घेतलेले आहे, तेच आपण मार्किंग करून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने इथे 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच आपण इथे वाढून घेणार आहोत. 2 इंच पुढच्या बाजूला मी मार्किंग करून घेते इथे. हे इथे मी 2 इंच जास्तीचं ठेवलेलं आहे. ते आपल्याला शिलाईसाठी ते मार्जिंग लागणार आहे. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं. इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे. हे आपलं 5.5 भरलं, त्याचं आपण अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला 5.5 वरती हे टोक ठेवायचं आहे. त्याचं किती मध्य आहे? 3ला 1 रेष कमी. इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तेवढं 3ला 1 रेष कमी. आणि पाठीच्या भागासाठी आपण 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार देतो आणि पुढच्या भागासाठी आपण 1 इंचावरती देतो. आता इथे काय करायचं आहे? 1.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला इथे 1.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं आहे? मुंड्याचा आपल्याला इथे इकडूनच आपल्याला अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे आकार. अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. थोडंसं डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने एकदम असा राऊंडमध्ये आलेला पाहिजे मुंड्याचा आकार आपला. कंबर घेरसाठी आपल्याला खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा कंबर घेर आपल्याला मोजायचा आहे. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. टेप ठेवून पूर्ण हा व्यवस्थित खेचायचा पण नाही, व्यवस्थित एकदम अलगद आपल्याला कंबर घेर मोजून घ्यायचा आहे. हे आपला कंबर घेर 34.5 भरला. हे इथं पूर्ण आपला हा 34.5 भरला. आता इथे आपण 34.5चा इथे चौथा भाग टाकणार आहोत. आता पूर्ण कंबर घेर आपला 34.5 भरलेला आहे. आता कशा पद्धतीने मोजायचं आहे? हे अशा पद्धतीने हे टोक 34.5 वरती ठेवायचं आहे. हे हे 34.5 आहे. अशा पद्धतीने हे टोक ठेवायचं आहे 34.5 वरती. हे डबल झालं आपलं. इथं बघायचं आहे आपलं किती झालं. हे इथे आपलं किती झालं? 17.5. त्याचा अजून एक आपल्याला अशा पद्धतीने मध्य करायचं आहे. हे अशा पद्धतीने मध्य करायचं आहे. हे अशा पद्धतीने 8.5 आणि 1 रेष आलेला आहे आपलं. 8.5 1 रेष म्हणजे 8:45च्या आधीची 1 रेष. आता इथे आपण कंबर मार्किंग करून घ्यायचं आहे. तेच आपलं जे आहे तेच 8.5च्या नंतरची 1 रेष. आता इथे मी कमरेचा चौथा भाग इथे मार्किंग करून घेते. इथून आपण चौथा भाग मोजून घेतला. आता पाठीच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच लागतं, ते इथं आपण पाठीचा टक्स देणार आहोत आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग लागतं. मिळून आपण इकडच्या बाजूला 3 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत. हे इकडच्या बाजूला इथे. आता अशाच पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घ्यायची. कधी कधी कंबर मोजायची सुद्धा गरज नसते आहे, असंच हे सरळ लाईनीमध्ये येत असतं. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं हे सरळ लाईनीमध्ये तरीसुद्धा आलं. कधी कधी कंबर नाही मोजली तरीसुद्धा चालते. हे आपली छातीची घडी आहे तेवढी तुम्ही घ्या आणि सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने घेतलं तरीसुद्धा चालतं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? पाठीच्या टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे इथे खालच्या बाजूला. आता हा गळा अजून शिलाई करून इथे खालच्या बाजूला येणार. हे अर्धा इंच खालच्या बाजूला येणार. मग मी अशा पद्धतीने हे मोजून घेणार. म्हणजे आपल्याला वरच्या बाजूला टक्स हा उभा 4 इंचावर द्यायचा आहे आणि आडवा सुद्धा आपण 4 इंच अशा पद्धतीने इथे घेणार आहोत. हे इथे पण मी 4 इंच घेतलं आणि वरच्या बाजूला सुद्धा मी 4 वरती घेणार आहे. एकदम सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे आणि ते मार्किंग करून घेते. आणि इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इकडच्या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. इकडच्या साईडला अर्धा आणि इकडच्या साईडला अर्धा, जेणेकरून आपलं ते पूर्ण 1 इंच भरलं पाहिजे. अशा पद्धतीने टक्ससाठी लाईन ओढून घ्यायची आहे. हे आपलं टक्स पाठीच्या मार्किंग झालेलं आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे. हा पूर्ण पाटीचा भाग आपला कट करून झाला. हे पहा, इथे आपलं हे फिटिंगचं मार्जिन राहणार आहे जास्तीचं, आणि इथे आपली ही ब्लाऊजची आपली फिटिंग येणार आहे ह्याच्यावरती. इथे वाटलंच तर तुम्ही कटसुद्धा मारू शकता. आपल्या कंबर जेवढे आहे ना त्याचा चौथा भाग इथे लक्षात राहण्यासाठी कटसुद्धा मारू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण पुढच्या बाजूचं कटोरीचं कटिंग करून घेऊया. आता पुढच्या भागासाठी आपल्याला उंची ब्लाऊजची आहे तेवढीच इथे घ्यायची आहे. हे पहा, इथे मी पाठीच्या भागाला 1 इंच वाढून घेतलेली आहे. ती आपल्याला इथे घ्यायची नाही. आपल्याला फक्त इथे 14.5 टाकली. पुढच्या भागासाठी आपल्याला फक्त इथे 13.5 टाकायचे आहे, कारण की आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढतो. त्यासाठी इथे आपल्याला ब्लाऊजची आहे तेवढीच उंची इथे घ्यायची असते. आता इथे मी ब्लाऊजची आहे तेवढीच उंची 13.5 इथे मार्किंग करून घेते. खालून 13.5 वरती इथे मार्किंग करून घेते. अजून एक पुढच्या बाजूला 13.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि 1.5 इंचाच्या नंतर आपण गळारुंदी आणि शोल्डरचे मार्किंग, म्हणजे ते पूर्ण शोल्डर आपलं 5.5 आहे ना, ते आपण इकडच्या बाजूला घेणार आहोत. आता सर्वात प्रथम आपल्याला 1.5 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला पूर्ण. ही वाढवा कटोरी नाही, एकदम सोप्या पद्धतीची कटोरी आहे. त्यासाठी आपण इथे काय करायचं आहे, 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते मी, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथे मी 1.5 इंच मार्किंग करून ठेवते. 1.5 इंच मी इथे घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, इथून आपल्याला इथे गळारुंदी आणि इथे शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण आपलं 5.5 आहे तेच इथे 5.5 आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी 1.5 इंचावरती पूर्ण खालच्या बाजूला मार्किंग करून घेतलं. हे पहा, खालीपर्यंत. आता इथे मी काय करणार आहे, हे पहा, 5.5 आहे ना, इथून इथपर्यंत हे 5.5 मी टाकणार आहे. पाठीच्या भागासाठी घेतलं तेवढंच पूर्ण आपल्याला शोल्डर इथे टाकायचं आहे. फक्त काय करायचं आहे, हे 1.5 इंच आपण इथं वाढून घेतलं. आता इथे आपण गळ्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत आणि आहे तेच आपलं शोल्डर इथे तयार राहणार आहे. एवढं आपलं शिलाईमध्ये जाईल आणि एवढं शिलाईमध्ये जाईल. शिल्लक राहिलेलं शोल्डर आपलं हे पहा, एकदम व्यवस्थित आपलं हे अर्धा इंच जाऊन हे ब्लाऊजचं जेवढं आहे ना तेवढं आपलं शिल्लक राहिलं. हे पहा, 2.5 शिल्लक आहे ब्लाऊजचं पूर्ण तयार हे, आणि तेवढंच आपलं हे 2.5 शिलाई करून आपलं हे 2.5 शिल्लक राहणार. हे पूर्ण अंतर हे 1.5 इंचाचं अशा पद्धतीने मार्किंग करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथे काय करायचं आहे, आपला पुढचा गळा टाकायचा आहे. किती आहे तो ब्लाऊजवरतीच आपण मोजून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, वाढवा कटोरी नाही आहे ही. आता इथे आपल्याला गळा मोजायचा आहे. कुठल्याही एका साईडचा तुम्ही गळा मोजून घेतलाच तरी चालेल. हे पहा, अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. एकदम सरळ लाईनीमध्ये, एकदम सरळ लाईनीमध्ये. हे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपलं शोल्डर तयार आहे. हे आपलं पूर्ण शोल्डर आणि हे गळा. हे पहा, समोर बघायचं आहे आपलं कुठं तयार आहे. आपला पूर्ण गळा 6 आहे, तोच आपण इथे टाकणार आहोत. आता इथून मी 6 वरती मार्किंग करून घेते. इथे इकडच्या साईडने इथे गळारुंदीसाठी 2.5 आणि बॉक्स करून घेते मी अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने हा मी बॉक्स करून घेतला. आणि तिथे तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकता. आणि इथे 1 इंचावरती मार्किंग करून इथे गळ्याचा आकार देणार आहे. पुढच्या गळ्याचा इथून मी इथे 1 इंच घेणार आहे. हे पहा, आणि अशा पद्धतीने इथे मी गळ्याचा आकार देणार आहे. अशा पद्धतीने हे आपल्या पुढच्या कटोरीचा आकार असतो. हा, इथे मी 1 इंच लिहिते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आता इथून इथे आपण 1 वरती आकार दिला. हा असा आकार आपला आला. हा कटोरीचा आपला इथला आकार असतो. आता हे जे अंतर आहे ना,
हे कुठलं अंतर असतं, इथलं मधलं आपलं अंतर असतं, ते आधी बघायचं आहे, जेणेकरून इथे बराच वेळा प्रॉब्लेम होतो, इथे आपलं शोल्डर उतरून जातं. ते अंतर जर समजा जास्त झालं, अर्धा इंच आपलं शिवण्यात नाही गेलं, अर्धा इंचपेक्षा आपलं कमी गेलं, तर शोल्डर आपलं पूर्ण ते उतरून जातं. हे त्यासाठी म्हणते मी, इथे एकदा चेक करायचं आहे आपल्याला की आपलं हे बरोबर आलेलं आहे का. आता इथे बघा, इथून हे कटोरीचं जॉईंट आहे आणि हे पूर्ण शिलाई करून झालेलं हे शोल्डर आहे. ह्याच्या आपल्याला बाहेरपर्यंत पकडायचं आहे. म्हणजे शिलाई इथून आपल्याला हे शिलाईमध्ये हे अर्धा इंच आणि वरच्या बाजूचं सुद्धा आपल्याला हे अर्धा इंच पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. हे सुद्धा बाहेर पकडायचं आहे, शिलाईमध्ये गेलेलं सुद्धा, आणि इकडे सुद्धा वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. हे आपलं किती आहे, वरती आपल्याला हे शिलाई करायचं आहे अजून, म्हणजे हे कटिंग करून आपल्याला शिलाई करायचं आहे, ते सुद्धा इथे पकडायचं आहे. म्हणजे आपलं हे 5 आणि हे किती, अर्धा आहे. म्हणजे इथून बाहेरून ह्या बाहेरपर्यंत आपलं हे 5 झालं. म्हणजे हे अंतर आपलं 5 भरतं ते आपल्याला चेक करायचं आहे. हे इथून इथपर्यंतचे अंतर, म्हणजे आपल्याला हे शिलाई करून हे राईट आपलं हे 5 भरलं. आता हे आपलं शोल्डर उतरणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अंतर घेऊनच हे मोजून घ्यायचं आहे. हे ह्याच्यावरती पकडा असं, हे बरोबर आपलं तयार होणार आहे. हे वरती आलं जरा थोडंसं, हे अशा पद्धतीने, म्हणजे वरती सुद्धा आपलं हे अर्धा इंच राहत आहे आणि इथं सुद्धा खालच्या बाजूला हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. असं म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी समजावून. खालच्या साईडला आपल्या मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. जो मुंडा आहे 5.5 तोच आपल्याला इथे टाकायचा आहे. जेवढा घेतलेला आहे तेवढंच इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. मी इकडे सुद्धा एक रेष मारून घेते आणि पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याचा मध्य टाकायचा आहे आपल्याला. जेवढा आहे तेवढा इथे पाठीमागच्या भागाला घेतला मध्य, तेवढाच इथे आपल्याला 3ला 1 रेष कमी अशा पद्धतीने हा आपल्याला मध्य टाकायचा आहे इथे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे सोडून द्यायचं आहे, हे सोडून द्यायचं आहे आणि इथून हे रेषेपासून इकडे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. छाती आपल्याला छातीचा पूर्ण छाती मोजून चौथा भाग इथे टाकायचा असतो आणि 2 इंच आपण इथे शिलाईसाठी वाढवणार आहोत, जास्तीचं आपल्याला ते लागतं. अशा पद्धतीने हे मार्किंग करून छातीचा इथून घेतलेला आहे मी 1.5 इंच सोडून दिलं, इथून इथपर्यंत छातीचं मार्किंग करून घेतलं आणि इथे पुढे 2 इंच मी वाढून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथल्या पुढच्या भागाच्या. हे अशा पद्धतीने इथूनच आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथपर्यंतच. आता हे फिटिंगचे मार्किंग आहे ना, आहे असंच हे आपल्याला पाठीचं भागाचं कसं खाली घेतलं त्याच पद्धतीने आहे असंच हे आपल्याला खाली घ्यायचं आहे. मार्किंग करून आहे असंच हे 2 आहे तर 2च ठेवायचं आहे आपल्याला. असंच खालच्या बाजूला हे मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजवरतीच आपण कटोरी मोजून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने कुठल्याही एका साईडची कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे. हे ही आपली कटोरी आहे. कुठल्याही एका बाजूची ह्या घ्या किंवा ह्या एका बाजूची तुम्ही कटोरी मोजून अशा पद्धतीने घ्यायची आहे. किती आहे आपली तयार, 5.5. हे इथे बघायचं आहे, पावणे आपली 6 तयार आहे. हे इथून टोक ठेवून मी इथपर्यंतही मोजून घेतली. हुकापर्यंत हे हुक लावलेलं आहे ना पट्टी, तिथपर्यंतही पूर्ण मोजून घेतली आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण आपली कटोरी 5.5 भरली. आता हे पकडायचं आहे, हे 1.5 इंच आपल्याला इथे पकडायचं आहे. ते पकडूनच आपल्याला पुढे मार्किंग करायचं आहे. हे आपण कटोरीसाठीच हे 1.5 इंच आपण जास्तीचं घेतलेलं. आता इथे मी 5.5 वरती एक मार्किंग करून घेते इथे. आणि कटोरीसाठी आपल्याला 2 इंच आपण टक्सला सुद्धा लागतं, त्यासाठी आपण पुढच्या बाजूला सर्व कटोरींसाठी जेवढी कटोरी तुमची भरली ना आत्ता ब्लाऊजवरती मोजून, ती कटोरी मोजून प्रत्येक साईजसाठी तुम्ही 2 इंच तिथे पुढच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. हे माझं 5.5 भरलं. आता इथे मी पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घेणार आहे. हे इथे मी 2 इंच वाढून घेतलं. तिथे मी 2 लिहून ठेवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हे अंतर आपण किती मोजून घेतलं, हे अंतर इथलं. आता हे 2 इंच वाढून घेतलं. इथून खालून सुद्धा आपल्याला इथे वरच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं आहे. इथून खालून वरच्या बाजूला आपल्याला 2 इंच वाढून घ्यायचं आहे. हे इथे 2 इंच वाढवायचं आहे आपल्याला. ते कशासाठी असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते.
हे 2 इंच वाढवून घेतलं आणि अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे इथे। अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला तरी सुद्धा चालतो, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील। हे पहा, हे 2 इंच पूर्ण हे वाढवून घेतलेलं आहे अंतर मी। हे पहा, खालून मी हे 2 इंच घेतलं, हे पूर्ण माझं इथे सुद्धा लिहिते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील। हे 2 इंच घेतलेलं आहे मी। आता हे 2 इंच हे का घेतलं आणि हे एवढं अंतर मी ठेवलेलं आहे ना, हे अंतर आपलं कुठलं असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते समजावून। हे पहा, हे इथलं अंतर असतं क्रॉसपट्टीच्या वरचं, आणि हा आपला जॉईंट केलेला भाग आहे ना, बाही जॉईंट केलेली आणि ही क्रॉसपट्टी आहे बघा इथं, ते अंतर असतं आपलं। हे पहा, टिक करून दावते, इथे क्रॉसपट्टी आहे आणि इथे आपली बाही जॉईंट आहे, आणि हे ह्याच्या बाहेर पकडायचं। हे क्रॉसपट्टी इथं जॉईंट आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला ह्या बाजूला पकडायचं आहे, आणि ही बाही जॉईंट आहे ना, ह्याच्यावरती आपल्याला अर्धा इंच आपल्याला पकडायचं आहे। अशा पद्धतीने ते मी तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे। हे पहा, हे किती भरलं माझं 5.5। आता इथे सुद्धा बघायचं आहे माझं 5.5 भरलेलं आहे का। हे पहा, आपलं राईट हे 5.5 भरलेलं आहे। हे पहा, इथून इथपर्यंत हे अंतर असतं, तेच अंतर मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही मोजून आपलं, जेणेकरून तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे आपण उभं इथे 2 इंच घेतलेलं आहे ना, इथून ह्या 2 इंचापासून ते इथपर्यंत आपलं किती भरते ते बघायचं आहे, त्याचं आपल्याला मध्य टाकायचं आहे। हे पहा, हे माझं बहुतेक 7.5 इंच भरेल, 7.5 भरलेलं आहे माझं। हे पहा, हे 2 इंच मध्य आपण हे 2 इंच वाढवून घेतलं ना, ह्या 2 इंचापासून हे 2 इंच इथून हे वाढवून घेतलं, ह्या 2 इंचाचं इथलं बाहेर हे टोक, हे लाईनीचं इथून इथपर्यंत हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे 7.5 आहे, त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मध्य काढायचं आहे। 7.5चा मध्य काढायचं आहे। अशा पद्धतीने किती येत आहे तेवढं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। 4ला 1 रेष कमी आहे, तेच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, मध्य काढून 4ला 1 रेष कमी। हे पहा, इथे मार्किंग अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। या दोन्ही भागांचा मध्य काढायचा आहे, इथला पूर्ण आणि इथला, आणि ते इथे मार्किंग टाकायचं आहे आपल्याला। आता हा मध्य टाकला, हे टोक ह्या मध्याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। सोपी पद्धत आहे एकदम, ही वाढवा कटोरी नाही आहे। अशा पद्धतीने हे जॉईन करून घेतलं। आता आपल्याला इथलं अंतर टाकायचं आहे, मी तिथलं किती मोजून घेणार आहे ते तुम्हाला दाखवते। आता इथून आपल्याला वरच्या बाजूला 3.5 इंच घ्यायचं आहे, ह्या खालच्या बाजूने इथून वरच्या बाजूला 3.5 इंच घ्यायचं आहे। ते कुठलं अंतर आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। हे पहा, इथे मी 3.5 इंच घेतलेलं आहे मार्किंग करून, आणि एक लाईन ओढून घेते, आणि हे पहा, इथून इथपर्यंतची ही अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे, ह्या टोकापर्यंत इथपर्यंत लाईन ओढून घ्यायची। हे अंतर कुठलं असतं ते सुद्धा सांगते। इथे हे जॉईंट होतं बघा, हे अशा पद्धतीने हे सुद्धा आपण जॉईंट करून घेऊया गळ्याच्या बाजूला। अशा पद्धतीने हा मध्य काढला, ह्या पूर्ण बाजूंचा इथे टाकला, हे जॉईंट करून इथे घेतलं, इथून वरून इथून 3.5 इंच आपण वरच्या बाजूला घेतलं, इथे सुद्धा अशा पद्धतीने हे लाईन ओढून घेतली, आणि हे गळा आहे वरचा आपला, तिथे सुद्धा अशा पद्धतीने हे मी लाईन ओढून घेतली। आता हे कुठलं अंतर असतं ते मी तुम्हाला सांगते। कुठली सुद्धा एक बाजू घ्या, हे पहा, हे आपलं हे मधलं अंतर असतं, हे कटोरीचं। लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला समजावून सांगते। हे पहा, ही कटोरी आहे ना, ते आपलं हे मधलं अंतर असतं। हे पहा, हे अशा पद्धतीने हे अर्धा इंच इथं जातं, आणि वरच्या बाजूला हे अर्धा इंच आपलं गेलेलं आहे, ते सुद्धा अशा पद्धतीने आपण मोजू शकतो। हे पहा, हे आपलं किती आहे 4 भरलेलं आहे, म्हणजे हे वरचं पण पकडलेलं आहे मी अर्धा इंच, ह्याच्यात गेलेलं शिवणकामामध्ये हे सुद्धा मी अर्धा इंच इथे पकडलेलं आहे। माझं जेवढं हे शिवणकामामध्ये गेलेलं आहे तेवढं, ते मिळून माझं हे 4 भरलेलं आहे। आता मी इथे माझं भरते का 4 मी ते बघते। हे पहा, हे पहा, राईट माझं हे 4 भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथून इथपर्यंतचे अंतर हे राईट आपलं 4 भरलं, हे टोकापासून इथपर्यंतचे अंतर। हे पहा, परत ही तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने टाकून। हे पहा, हे अर्ध एवढं बरोबर शिवणकामात राहतं, इकडचं सुद्धा अर्ध एवढं बरोबर शिलाईसाठी लागतं, इथलं अर्ध एवढं लागतं, आणि वरच्या बाजूस सुद्धा अशा पद्धतीने हे इथलं मार्किंग असतं आपलं। आता आपण इथे कटोरीचा आकार देऊन घेऊया, जेणेकरून मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे आपण कशा पद्धतीने ब्लाऊजवरती मापे टाकतो, हे कुठलं माप आहे तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे। त्यासाठी मी इथे तुम्हाला एकदम समजवून सांगत आहे।
आता इथे आपण काय करायचं आहे, गोलाकारामध्ये कशा पद्धतीने द्यायचं आहे मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला इथं कटोरीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला मी सोपी पद्धत सांगते. हे पहा, जवळून दाखवते जरा. हे पहा, हे टोक आपलं गळ्याचं आहे आणि हा आपला मधला मी मध्य करून घेतलेला हा लाईन आहे. अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा हे टोकावरती गळ्याच्या. आणि इथे इथे आपलं किती भरलं, 1.5. अशा पद्धतीने आपल्याला टेप फिरवायचा आहे ह्या बाजूला. एवढ्याच अंतरावरती फक्त टेप फिरवायचा आहे. हलू द्यायचं नाही इथलं अंतर अजिबात थोडंसुद्धा. आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पण मी परत तुम्हाला दाखवते. हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे. इथे एकदम टोक आलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. इथून हे टोक ठेवायचं आहे गळ्यावरती आणि अशा पद्धतीने हा आपल्याला टेप फिरवायचा आहे. आणि इथे मार्किंग करून घेतलेलं आहे बघा मी. आता त्याच्यावरतीच आपल्याला हे अशा पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा आहे. आले आपले गोल एकदम व्यवस्थित आकारामध्ये. आणि नाही दिला तुम्ही तर हे पहा अशा पद्धतीने नाही केलं तर हा आकार एकदम आपला आतून येणार, गोल तुमची कटोरी येणारच नाही. त्याच्यामुळे सोपी पद्धत, फक्त हे आपल्याला टेप ठेवायचं आहे इथपर्यंत टेप ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त इथं एवढ्याच भागावरती मार्किंग करून घ्यायचं, जास्त पण नाही. इथून मी किती घेतलं ते पण सांगते तुम्हाला, अंदाजेच घेतलं. इथून मी फक्त 2.5 इंचापर्यंत घेतलेलं आहे. हे पहा, इथून हे 2.5 इंचापर्यंतच घेतलं आहे. इथून 2.5 इंचापर्यंत. आणि तिथून मग हे अंदाज 25 मी 2.5 इंच इथं घेतलेलं, अंदाज 25 मारलं पण ते तेवढं 2.5 इंच माझं भरलं. हे पहा, असा व्यवस्थित आपला हा कटोरीचा गोलाकार आलेला आहे. मार्किंग करून घेते इथे. अशा पद्धतीने एकदम गोलाकार आलेला आहे. कुठे चपटीसुद्धा होणार नाही तुम्हाला ही कटोरी. इथे सुद्धा लिहून ठेवते मी, इथून इथपर्यंत किती घेतलं आपण ते सुद्धा मी लिहून ठेवते. हे पहा, 3.5 घेतलं, बहुतेक 3.5 घेतलं, ते सुद्धा मी इथे लिहून ठेवते. 3.5 इथे घेतलेलं आहे मी, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हे आपण मार्किंग किती घेतलं मध्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित कट करायचं आहे. आता ही कटोरी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. पहा, इथून हे आपल्याला कट करायचं आहे. इथलं सुद्धा आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. हे सुद्धा आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे. त्यासाठी आपण हे कट केलं. त्यासाठी आपण पुढच्या भागाची उंची कमी घेतो. हे पहा, अशा पद्धतीने इथून आपल्याला हे गोल आकारमध्ये हे कटोरीचा भाग आपल्याला अशा पद्धतीने हा कट करायचा आहे एकदम व्यवस्थित. आणि हे सुद्धा मार्किंग व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हा गळा सुद्धा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम आपला व्यवस्थित आकार आलेला आहे. आणि ही कटोरी सुद्धा बघा तुम्ही. आणि आता हे टोकावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आणि हे समान अंतरामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, हे एकसारखं झालेलं, एकसारखं नाही आहे, वर खाली झालेलं आहे. ते आपल्याला समान मार्गावरती हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकसारखं आपण हे कट करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. हे पहा, आता ह्याचा टक्स सांगते मी तुम्हाला. टक्ससाठी मार्किंग करून घेऊया आपण आता. हे पहा, अशा पद्धतीने हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं. आणि इथून आपल्याला इकडच्या बाजूला हे टोक अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. हे पहा इथे. आणि इकडच्या बाजूला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून बंद बाजू झाली आपली ही. इथून इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 1.5 इंचावरती. आणि वरच्या बाजूला मी 2.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती अशा पद्धतीने हा मी टक्ससाठी मार्किंग केलं. हे पहा, अशा पद्धतीने. इथे मी 2.5 घेतलं वरच्या बाजूला. आणि हा टक्स मी 1.5 इंच घेतलेला आहे. हे पहा, इथे मी 1.5 घेतलं आणि वरच्या बाजूला मी 2.5 घेतलं. अशा पद्धतीने
आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे पहा कशा पद्धतीने ठेवायचं आहे. मी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा दाखवली असती, पण असं दाखवायला मला हे सोपं जाईल. हे पहा अशा पद्धतीने हा पुढचा भाग पाठीच्या भागावरती ठेवून घ्यायचा व्यवस्थित एकदम. हे पहा इथलं अंतरसुद्धा आपलं खूप व्यवस्थित आलेलं आहे. असा ठेवून घ्यायचा आहे आपला आणि शिल्लक खाली किती राहते ते बघायचं आहे. आता आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेऊया. आपली घडी आहे ना आपल्याला तेवढीच टाकायची आहे. इथं घडी हे जेवढं अंतर घेतलेलं आहे ना पाठीच्या भागाचं, हे पहा आपल्याला तेवढंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं घेतलेलं आहे तिथेच हे जेवढं आहे तेवढंच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं. आता तुम्हाला क्रॉसपट्टी मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला काढायची आहे. हा आपला पाठीचा भाग काढलेला आहे. अशा पद्धतीने हा वरचा भागसुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने वरचा भाग ठेवून घेतला जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं जाईल. ही कटोरीसुद्धा मी इथे ठेवून घेते आणि अशा पद्धतीने आता इथे बघा हे एवढं अंतर किती राहत आहे. ह्याच्या खालचं हा भाग आहे ना वरचा, ह्याच्या खालचं अंतर आपल्याला मोजायचं आहे. हा वरचा भाग आपल्याला इथपर्यंत आला. हे पहा तिथले मार्किंग करून वाटलंच तर मी ह्या बाजूला काढून घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी. इथे मार्किंग करून घेते. हा वरचा भाग आता एवढा हा फक्त हे पहा काढून घेते बाजूला. हे मार्किंगपासून इथपर्यंत मी अंतर मोजून घेते. माझं किती भरलं? 3 भरलं. 3 भरलं. आता क्रॉसपट्टीसाठी मार्किंग आपण तिथे 3 इंचावरती करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण जेवढी पाठीची हे पहा मी जेवढी घडी घेतली तेवढी सुद्धा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे आपलं 3 भरलेलं होतं इथलं, ते आपण इथं आता मार्किंग करून घेऊया. आता इथे काय केलेलं आहे, जेवढी घडी आहे तेवढं आपण मार्किंग करून घेतलं आणि ते किती शिल्लक राहिलं खालचं हे आपलं 3 शिल्लक राहिलं. हे सुद्धा आपण इथे मार्किंग करून दाखवलं तुम्हाला. हे खालचं आपलं 3 शिल्लक राहिला. आता इथे अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूला इथं वाढून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. जर तुम्ही क्रॉसपट्टी डबल काढणार असाल म्हणजे हे पहा ही डबल असते अशा पद्धतीने. ह्याला काय खालच्या बाजूला जॉईंट नसतो. हे पहा अशा पद्धतीने हे डबल असते. आणि कधी कधी कोण सिंगलसुद्धा काढतं. इथे सुद्धा शिलाई असते बघा खालच्या बाजूला आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला शिलाई असते. म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला हे अर्धा इंच लागतं. तर अशी काढत असताल ना तुम्ही फक्त अर्धा घ्या आणि दोन्ही बाजूला तुम्हाला शिलाई मारायची असेल खालच्या पण बाजूला, ह्या खालच्या पण बाजूला आणि ह्या वरच्या पण बाजूला, तरी तुम्ही खालच्या बाजूला मग 1 इंच किंवा पाऊण इंच वाढून घ्या. शक्यतो पाऊण इंच तिथे वाढून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचा पाठीचा आणि पुढचा भाग एकसारखा फिटिंगला येईल ह्यासाठी. आता इथे मी माझी डबलच काढून घेणार आहे मी, त्याच्यामुळे मी इथं फक्त अर्धा इंच खालच्या बाजूला वाढवून घेणार आहे. तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. हे पाही पूर्ण डबलची क्रॉसपट्टी आहे, डबलची एक काढलेली नाही. आतल्या बाजूला ह्याचा अस्तर आहे. हे पहा इथे टिप नाही आहे म्हणजे ही डबलची झाली. अशा पद्धतीने मी तुम्हाला नक्की शिलाई करून दाखवेल ब्लाऊज कशा पद्धतीने डबलची सुद्धा काढतो आणि सिंगलची सुद्धा काढायला नक्की सांगेल कशा पद्धतीने आपण ती काढायची. आता इथे मी काय करणार आहे 3 आहे तर इथे मी 3.5 घेणार आहे म्हणजे अर्धा इंच इथे वाढून घेणार आहे. अशा पद्धतीने 3.5 वरती मार्किंग करून घेते. नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. ते 3 भरलं तर मी इथे 3.5 टाकलं म्हणजे अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे. आता पूर्ण बाजूला मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. जर तुम्हाला डबल काढायचे असेल तर 3.5 घ्या म्हणजे अर्धा जेवढी भरली तेवढी त्यात अर्धा इंच. आणि तुम्हाला सिंगलची जर काढायची असेल खालच्या बाजूला शिलाई असते बघा, इथे सुद्धा आपल्याला शिलाई करावी लागते आणि वरच्या बाजूला पण शिलाई, म्हणजे दोन्ही बाजूंना शिलाई असते. ते सिंगलची असते आणि ही डबलची असते. तर सिंगलची काढायची असली तर तुम्ही पाऊण इंच तिथे वाढून घ्या म्हणजे 1ला थोडंसं कमी किंवा 1 इंच घेतलं तरी चालेल जेणेकरून तुमच्या पाठीच्या भागामध्ये फिटिंगला सुद्धा तुम्हाला ते व्यवस्थित येईल. नाहीतर पाठीमागे भागसुद्धा होतो अशा पद्धतीने. आता मी इथे 3.5 इंचावरती घेते आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली. पूर्ण 3.5 इंच मार्किंग केलं मी. आता इथे वरच्या बाजूला मी काय करणार आहे अर्धा इंच इथे वाढून घेणार आहे. वरच्या बाजूला असा आपल्याला पुढच्या बाजूला गळ्याच्या बाजूला हा अशा पद्धतीने हा आकार असतो. इथे मी वरच्या बाजूला इथून वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेतलं. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. इथून घेऊन इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला ही क्रॉसपट्टी काढायची आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यावरती मी तुम्हाला ठेवून दाखवते. डबलची काढायची असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने काढा. जर तुम्हाला तर मी ते ठेवून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी निघाली. हे पहा
एकदम आपला व्यवस्थित कटोरीचा भाग सुद्धा निघालेला आहे. अशा पद्धतीने मी ठेवून घेते. ही आपली क्रॉसपट्टी. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते शिलाई करून, नक्की परफेक्ट आपली. हे पहा एकदम व्यवस्थित येणार आहे आपली. हे पहा वरती अर्धा इंच मी ह्यासाठी वाढून घेतलं. अर्धा इंच माझं ते शिवणकामात जाणार, अर्धा इंच इथे शिलाईमध्ये जाणार. हे पहा अशा पद्धतीने बरोबर निघालेलं आहे आपलं एवढं. आता आपण बाहीची कटिंग बघूया. आता इथे मी डबल पेपर फोल्ड करून घेणार आहे. बाहीची घडी आपल्याला टाकायची आहे किती आहे. हे पहा अशा पद्धतीने ही मी डबल घडी करून घेते. पेपरमधून हे फोल्ड करून घेतलेलं आहे मी. आता बंद बाजूपासून मी ब्लाऊजची उंची टाकणार आहे. आपल्याला घडी किती आहे ती बघायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊजवरतीच मी हे माप तुम्हाला दाखवते. 7.5 तयार आहे. बाही मोठी आहे, 7.5 तयार आहे. तुमची 4 असेल तर 5 टाका, 5 असेल तर 6 टाका. आता इथे माझी 7.5 तयार आहे, तर मी इथे उंची 1 इंच वाढवून घेणार आहे. म्हणजे इथे मी 8.5 इंच उंची घेणार आहे. म्हणजे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि जर तुमची बाही साधी असेल तर त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वाढवून घ्या अशा पद्धतीने. आता मी माझी 7.5 आहे, तर इथे मी 8.5 टाकणार. मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. आता आपल्याला इथे बघायची आहे आपली घडी किती आहे. घडी आपण 2 प्रकारे आत्ता कटिंग केलं त्याच्यावरती सुद्धा बघू शकतो, किंवा बाही अशा पद्धतीने हे फिटिंगचा मुंडा आणि हे फिटिंग आहे आपली पूर्ण बाहीपर्यंत, तिथपर्यंत सुद्धा आपण अशा पद्धतीने मोजू शकतो. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज घ्यायचा आहे. व्यवस्थित मुंडा मोजून इथे टेप ठेवून फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला हे मोजायचं आहे. फिटिंगच्या बाहेरपर्यंत हे पहा हे अर्धा इंच आपलं आत गेलेलं असतं. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे हे माझी 9.5ची घडी राहणार आहे. पूर्ण फिटिंग आहे आपली इथं येत आहे फिटिंग. हे फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा पूर्ण 9.5 माझी घडी येत आहे. इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. आपल्याला हे पूर्ण पेपरच घ्यावं लागणार आहे बहुतेक. पूर्ण 9.5 आपलं येतच आहे. आता मी ह्याच्यावरती पाठीचा भाग आत्ता काढला, त्याच्यावर सुद्धा दाखवते. हे पहा पाठीचा भाग आपण आत्ताच काढलेला आहे. पाठीचा भाग अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि गोल राऊंडमध्ये आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने टेप हलवायचं सुद्धा नाही. अशाच पद्धतीने आपल्याला गोल राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे. पहा बरोबर आपल्या इथे 9.5 आलं. अशा पद्धतीने जेणेकरून आपली बाही परफेक्ट बसेल. बाही थोडीशी जास्त झाली तरी चालेल, पण तुम्ही कमी पडू देऊ नका बाही. नंतर जॉईंट दिला तर मग खूप प्रॉब्लेम होतो. एखाद्या ब्लाऊज पीस आपला अपुरं सुद्धा असतं. हे पहा बरोबर आपलं 9.5 आलेलं आहे. इथे बघा इथे 9.5ची घडी आपण ह्याच्यावरती टाकलेली आहे. आता खालच्या बाजूला मी दंडगेर बघून घेते किती आहे. हे पहा किंवा असं दंडगेर टाकलं तरी चालतो. त्याच्यात आपण 2 इंच जास्तीचं घ्यायचं असतं, किंवा कोण 1.5 इंच सुद्धा घेतं. हे पहा दंडगेर माझं 6.5 आहे, इथे 6.5. आता मी इथे 6.5 वरती मार्किंग करून घेऊन 2 इंच जास्तीचं घेणार आहे. इथे 6.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच कोण 1.5 इंच सुद्धा घेतं. अर्धा इंच आपल्याला बॉक्स फिटिंग लागतो, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागतं. म्हणून आपण 2 इंच नेहमी इथं जास्तीचं घ्यायचं आहे. हे पहा हे झालं आपलं. घडी टाकून झाली, उंची झाली आपली. हा दंडगेर सुद्धा झाला आपला मार्किंग करून. इथे 2 इंच आपण वाढून घेतलेला आहे. आता इथे वरच्या बाजूला आपण 2.5 इंचावरती इथून खाली 2.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. 38 बाहीसाठी आहे बघा. हे 38 बाहीसाठी म्हणजे पूर्ण आपला हे कटोरीचा भाग 38 साईज आहे. त्याची ही बाही परफेक्ट तयार होणार आहे. आणि इथे पुढे आपल्याला 1.5 इंचावरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावरती इथून इकडे वरून आपण हे 2.5 घेतलं, वरून आपण 2.5 घेतलं आणि इथे मी 1.5 घेतलं. हे कशासाठी आपला बाही जोडताना मुंडा मागे पुढे होऊ नये यासाठी मी हे पुढे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं सुद्धा मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने. आता आपण इथे व्यवस्थित अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा किंवा मी लाईनच ओढते अशा पद्धतीने. एकदम हलक्या हाताने इथूनच घ्यायचं आहे. थोडा थोडा खाली खाली घेत अशा बाजूला अशा पद्धतीने इथं आपल्याला आकार हा मिळवायचा आहे. आता इकडच्या साईडने काय करायचं आहे. हे पहा इथूनच एकदम हलक्या हाताने अशा वरच्या बाजूला थोडं थोडं कमी कमी करत आपल्याला इथपर्यंत हा बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने
आता इथे ही लाईन इथं इकडची लाईन घेतलेली आहे ना, इथून इथपर्यंत आपल्याला बाही फिटिंगपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. दोन्ही सुद्धा पेपर सर्वात प्रथम आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर हे दोन्ही सुद्धा भाग आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपण खालचा हा पण वरचा भाग आधी कट करून घेऊया. हा पाठीमागच्या बाजूला असतो अशा पद्धतीने आणि हा आपला मध्य असतो. ब्लाऊज पिसावरती जरी बाही तुम्ही कट केली तरी तुम्ही मध्याचं मार्किंग करून घ्यायचा. एक भाग मी बाजूला काढून घेते आणि हा पुढचा आता कट करून घेते अशा पद्धतीने. हे 1 इंचपर्यंत आपल्याला हा कट करायचा आहे. हे पहा असं व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला आकार आला पाहिजे. हे पहा व्यवस्थित आपला हा आकार कटिंग झालेला आहे. अशा पद्धतीने आपला कटोरी ब्लाऊजचं कटिंग पूर्ण हे तयार झालेलं आहे 38 साईजसाठी. हे पहा पाठीचा भाग सुद्धा आपला व्यवस्थित तयार करून झाला कट करून. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. क्रॉसपट्टी सुद्धा आपली व्यवस्थित कटिंग करून झाली. आणि आपली बाही सुद्धा व्यवस्थित आपली कटिंग करून झाली. एकदम आपलं हे परफेक्ट कटिंग 38 साईजसाठी तयार झालं. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.